श्री स्वामी समर्थ. श्रद्धा हिरेमेकवरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज आज आपण इथे 42 इंच छातीच्या प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग इथे बघणार आहोत. तर आपली उंची इथे 13.5 इंचेस आहे, प्लस त्यात आपल्याला 1 इंचेस ॲड करायचं आहे, तर 14.5 इंचेस इथे होत आहे. तर आपली गळारुंदी इथे आपल्याला 3.25 आणि शोल्डर 6 इंचेसवर घ्यायचं आहे. आणि जो आपला मोंडा आहे तो 6.5 इंचेसवर आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि आपल्या छातीचा चौथा म्हणजे 6.5 प्लस त्यात शिलाई मार्जिन अर्धा इंचेस घ्यायचे आहे. आणि त्यात आपले फिटिंगची आपल्याला मार्जिन 1.5 इंचेसवर इथे घ्यायचे आहे. आणि खाली देखील आपल्याला कमरेचा चौथा भाग न घेता आपण 12.5 इंचेसवरच इथे मार्जिन करून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला मुंड्याच्या कडेला बाहेरच्या बाजूला अर्धा इंचेसवर मार्जिन करून तिरप्या भागात आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आणि बरोबर 1 इंचेसवर आपल्याला इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपला डीप नेक आहे, तर त्यामुळे आपण मुंड्याचं 6.5 इंचेस मुंडा घेतलेला आहे. डीप नेक म्हणजे आपला 10 इंचेस इथे पाठीमागचा गळा आहे, प्लस त्यात मी अर्धा इंचेस घेतलेला आहे, कारण की आपल्या शिलाई मार्जिनमध्ये काही जाणार आहे, म्हणून मी अर्धा इंचेस म्हणजेच 10.5 इंचेस घेतलेला आहे. आणि आता गळ्याला देखील इथे आकार आपला देऊन घेतलेला आहे. तर दरवेळेस आपला 3.5 आणि 4 इंचेसचा पाठीमागचा टक्स इथे असतो. तर आता ही चेस्ट मोठी असल्यामुळे किंवा मोठं माप असल्यामुळे 4 आडवा आणि उभा 4 इंचेसचा इथे टक्स आपण घेणार आहोत. तर आता आपली पाठीमागच्या भागाची कटिंग करून इथे अगदीच रेडी झालेली आहे. आणि आपल्याला आता फ्रंटच्या भागाची म्हणजे पुढच्या भागाची कटिंग इथे करून घ्यायची आहे. तर आपल्याला जो आपला पाठीमागचा भाग आहे तो इथे अस्तरवर किंवा ब्लाऊज पीसवर जसाच्या तसा आपल्याला इथे ठेवून घेऊन नंतरच त्याला मार्जिन करून घ्यायचे आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी कुठे कसं वाढवलं आहे किंवा काय छोट्या छोट्या टिप्स मी इथे दिलेल्या आहे त्या तुमच्या लक्षात येऊन जातील. तर हे बघा, आपल्याला पाठीमागच्या भागावर पाठीमागचा भाग हा फ्रंटवर ठेवून जशाच्या तशा ठेवायचा आहे. आणि बघा ठेवून घेतलेला आहे. आणि त्याला आता आपल्याला आहे तसंच मार्जिन करून इथे घ्यायचे आहे. तर साईडला आपल्याला हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंचेस मी तिकडे सोडलेला आहे. आणि आहे तसंच मी आता हा भाग इथे आखून घेणार आहे. तर गाईज एकदम सोपी आणि सोबर पद्धत आहे. तर इकडे आपल्याला 1 इंचेसवर आखून घ्यायचं किंवा वाढून घ्यायचं आहे. आणि खाली देखील आपल्याला 1-1 इंचेस, कारण की तुम्हाला व्हिडिओत एवढं परफेक्ट दिसणार नाही आहे, कारण की ऑरेंज कलर असल्यामुळे थोडंसं परफेक्ट इथे दिसत नाही. तर खालच्या भागाला आपण दरवेळेस अर्धा इंचेस वाढवतो आहे, तर इथे आपल्याला 1 इंचेस वाढून घ्यायचं आहे, कारण की 42 इंचेस छातीचा ब्लाऊजची कटिंग इथे आपण करत आहोत. तर हे बघा, आणि तिकडच्या साईडला हुकलूक पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंचेस सोडून घ्यायचा आहे. आणि बरोबर आपल्याला इथे 2 इंचेस किंवा 2.5 इंचेस इथे आपल्याला इकडे वाढून घ्यायचं आहे. वरती 1 आणि खाली 2.5 किंवा 2 इंचेस तिथे वाढून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे बघा आहे तसंच आखून घेतलेलं आहे. आणि कुठं काय वाढवलेलं आहे ते देखील मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आणि नंतर ना आपल्याला इथे मुंड्याच्या साईडला आतून आकार देऊन घ्यायचा आहे. आणि टक्सला आपल्याला 3.5 आणि 4 इंचेसवर इथे आखून घ्यायचं आहे. आणि कडेला आपल्याला हे बघा आणि वरतून सुद्धा आपलं बरोबर 11.5 इंचेस म्हणजे पॉईंट इथे येत आहे. तर 42 इंच छाती आहे, तर आपल्याला 11.5 इंचेसच इथे घ्यायचं आहे. आणि आपल्या टक्सला आपण इथे 2 इंचेस आणि उभा 2 इंचेसला आपल्याला इथे मार्जिन करून घ्यायचे आहे. तर अगोदर मी 2.5 इंचेसला मार्जिन करून घेतली होती. 2.5ही चालेल, 2ही चालेल, पण मी पुन्हा 2 इंचेसला इथे अर्धा इंचेस कमी केलेला आहे. आणि कंप्लीट 2 इंचेसला इथे मार्जिन करून घेणार आहे. आणि उभेसुद्धा मी 2 इंचेस इथे मार्जिन करून घेत आहे. आणि बरोबर आपल्याला इथे असा राऊंड शेप थोडासा इथे द्यायचा आहे. आणि प्रिन्सेसला कटोरीचा आकार इथे जसा मी व्हिडिओत दाखवला त्याचप्रमाणे आपल्याला इथे प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपला जो पाठीमागचा भाग आहे तो बरोबर इथे ठेवून आपल्याला जी अगोदरची उंची आहे तशीच इथे मार्जिन करून घ्यायची आहे. म्हणजे 1 इंचेस ते आपल्याला इथे पुन्हा कमी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कुठे आणि कसं कमी केलेलं आहे.
अगदी तशाच प्रकारे तुम्ही इथे ते कमी करू शकता. आणि आता आपल्याला पुढचा गळा इथे 6.5 इंचेस घ्यायचा आहे. तर मग मी इथे अर्धा इंचेस जास्त घेतलेला आहे, म्हणजे 7 इंचेसवर इथे मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता इथे आपल्याला बॉक्स करून नंतर ना गोल आकार इथे देऊन घ्यायचा आहे. तर गाईज अशा प्रकारे आपली फ्रंट साईडसुद्धा इथे आखून आपली रेडी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता तो देखील आता मी इथे कट करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता कशा प्रकारे इथे आपल्याला ते प्रिन्सेसचा जो कटोरी आहे ती इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि साईड पॅटर्न देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि खूपच सुंदर हा फिटिंगला हा ब्लाऊज बसतो. तर गाईज तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता. आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. त्याचं नक्कीच मी तुमचं शंकेचं निरसन नक्कीच प्रयत्न दूर करण्याचा. आणि ह्या पद्धतीने ब्लाऊज तुम्हाला कसा बसला किंवा फिटिंग कशी आली हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. तर जवळजवळ आता आपल्या पुढच्या भागाची देखील इथे कटिंग आपली होत आलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर आणि सोपी इथे पद्धत आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की जी 40-38 छातीच्या पुढचे जे ब्लाऊज आहेत त्याची कटोरी ही चपटी बसते. तर चपटी बसण्याचं इथे कारणच नाही. खूप छान इथे पफ येतो आणि कटोरीसुद्धा इथे चपटी बसत नाही. तर तुम्ही नक्कीच इथे शिवून बघा अशा पद्धतीने, म्हणजे कटोरी खूप छान बसेल, चपटी वगैरे बसणार नाही आणि फिटिंगसुद्धा खूप सुंदर येईल. याचा नक्कीच तुम्हाला इथे अनुभव येईल. आणि जो राहिला आता आपला पाठीमागचा गळ्याची कटिंग करायची राहिली ते देखील इथे मी गोल गळ्याची कटिंग इथे करून घेणार आहे. तर गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही जर माझ्या या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.